श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक रोड परिसरात एक अमानुष प्रकार उघडकीस आला। अपंग महिलेला धमकावून तिचे एटीएम मधून तब्बल 23,000 रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं जेल रोड परिसरात सापळा रचून अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला रेहाना फहीम शेख या येवला येथील असून त्या दोन्ही पायांनी अपंग आहेत। 13 जून रोजी त्या नाशिक रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी रिक्षाने आल्या होत्या। त्याचवेळी रिक्षा चालक प्रवीण आनंद नेटावणे यांनी त्यांना दमदाटी करून एटीएमचा पासवर्ड घेतला आणि त्यांच्या खात्यातून 23,000 रुपये काढून घेतले। त्याने इतक्यावरच थांबून नाही तर महिलेला रिक्षेमधून ढकलून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं तपास अधिक गतीने सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली। आरोपी प्रवीण नेटावणे याला जेल रोड परिसरात अटक केली। आरोपीकडून चोरलेले एटीएम कार्ड, 23,000ची रोकड आणि वापरलेली रिक्षा असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं। रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दमबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे एटीएम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते, चोरी केले। तर त्यामध्ये सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार 554 योगेश रानडे, पोलीस अंमलदार 2360 रोहित शिंदे व पोलीस अंमलदार 204 अरुण गाडेकर हे शोध घेत होते। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्द व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे चौकातील कॅमेरे, गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जेलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला। त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नमूद गुन्ह्याची कबुली दिली। तसंच नमूद गुन्ह्यातील तपासाअंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून नेलेले एटीएम कार्ड तसेच त्या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी 23,000 रुपये चोरी केले होते। ती 23,000 रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे। जवळपास एकूण 1,03,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर तपास आम्ही सूर्यवंशी करत आहोत। तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाणे करतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।